32,700 सातच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीत फरक किती? 32,789. What is the difference in the place value and face value of price 7 of this number? So याची 7,000 ची सॉरी 32,789 ची प्लेस व्हॅल्यू आहे 700 आणि फेस व्हॅल्यू किती आहे 7. म्हणजे स्थानिक किंमत 700 आणि दर्शनी किंमत आहे 7. 700 मधून 7 वजा केले तर राहतात किती? तर उत्तर येईल 693. कारण आता हे तुम्हाला माहित झालंय कसं मायनस करायचं. हा नंबर जो असेल तो 10 मधून आणि यामधून 1 मायनस करायचा, मध्ये जो 0 आहे त्या ठिकाणी 9 घ्यायचा. ठीक आहे. तर तुमचं उत्तर काय असणार? 6,993. ठीक आहे. सर मला अडचण आहे. बोल ना मग. सर मला डाऊट आहे. सर मला वरचा प्रश्न डाऊट कळत नाही. कुठला? हा प्रश्न. या प्रश्नामध्ये काय सांगितलंय? 7ची स्थानिक आणि दर्शनी किंमत दिली ना, 7 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे या नंबर मध्ये? प्लेस व्हॅल्यू किती आहे? 700 आहे. हा आणि 700. प्लेस व्हॅल्यू दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत 7 आहे सर. मग 700 मधून 7 गेले तर किती राहतील? 693 सर. झालं ना मग उत्तर. पुढचा प्रश्न 32,789 या संख्येतील 3च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती? What is the difference in the place value and face value price of the three of these number? 32,789. काय आहे याची व्हॅल्यू? तर प्लेस व्हॅल्यू आहे 30,000 आणि फेस व्हॅल्यू किती आहे तर 3 आहे. दोघांचे सबट्रॅक्शन करा. उत्तर काय आहे ना 2,997. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 96,289 या संख्येतील 6च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती? 96,283. What is the difference in the place value and face value price of 6 of this number? काय असेल? 6 ची प्लेस व्हॅल्यू 1,000 प्लेसला आहे, तो प्लेस व्हॅल्यू असेल 6,000, फेस व्हॅल्यू आहे 6. 6,000 मधून 6 मायनस केला तर उत्तर काय येणार? 5,994. नेक्स्ट नंबर 9,54,123 या संख्येतील 9च्या स्थानिक किमतीतील स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती? 9,54,123. What is the difference in the place value and face value of price 7? इथे 7 ची विचारली पण इथे 7 दिलेलाच नाही, म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक होती. इथे 9 पाहिजे होता. 9 ऑफ दिस नंबर. सो काय करायचंय आपल्याला? 9 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. मग काय घेणार आपण इथे? या 9 ची प्लेस व्हॅल्यू आहे 9 लाख आणि फेस व्हॅल्यू काय असेल तर ती असेल 9. 9 लाख मधून 9 मायनस केले तर आन्सर काय येणार? इथे हा नंबर 10 मधून मायनस करा आणि इथे 8 घ्या. बाकीचे नंबर तुम्हाला सांगितले काय घ्यायचं? 9 घ्यायचं. 10 मधून 9 गेला 1. हे जेवढे 0 आहे त्या ठिकाणी काय घेणार आपण? 9. आन्सर काय येणार? 8,99,991. पुढचा नंबर 51,236 या संख्येतील काय? 51,234 या संख्येतील 6च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती? 51,236. What is the difference in the place value and face value of price 6 of this number? 6 ची प्लेस काय आहे? 6च आहे आणि 6 मधून 6 मायनस केले कारण ही प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आहे आणि दर्शनी किंमत पण तीच आहे. बरोबर. फेस आणि प्लेस व्हॅल्यू काही वेगळी का? नाही. 6 मायनस 6 आन्सर काय असेल? 0. पुढचं उत्तर 96,431 या संख्येतील 3च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक किती? 96,431. सॉरी 96,431. What is the difference in the place value and face value price of 3 in this number? 3 ची प्राइस काय आहे? प्लेस व्हॅल्यू 30 आणि फेस व्हॅल्यू 3. दोघांमध्ये सबट्रॅक्शन केले तर उत्तर काय येतं? 27. नेक्स्ट नंबर आहे 45,669 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 45,669. What is the difference in the place value price of 6 of this number? याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? तर एका नंबरचे असणार आहे 600 आणि दुसऱ्या नंबरचे काय असणार आहे?
तर 60 दोघांमध्ये सबट्रॅक्शन करायचे, फरक विचारला म्हणजे डिफरन्स विचारला म्हणजे सबट्रॅक्शन करायची. तर इथे 0 ऍज इट इज, हा नंबर 10 मधून मायनस करा, 10 मायनस 6 4, आणि इथे 5 रिमेन, म्हणजे आन्सर काय आहे ना 540. नेक्स्ट नंबर बघा, 98,841 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर आता बघा, ओके, काय आहे, 8 ची जी काय प्लेस व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे 8,000, आणि दुसऱ्या 8 ची काय असणार आहे 800. दोघांमध्ये सबट्रॅक्शन केलं तर उत्तर काय ना 7,000, किती 10 मधून 8 मायनस केलं तर 2, म्हणजे 7,200. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 7,200. 55,231 या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती? व्हॉट इज द डिफरन्स इन प्लेस व्हॅल्यू प्राइस ऑफ 5 इन दिस नंबर? काय असणार 55,231 या 5 ची, याची प्राइस आहे 5,000, याची आहे 50,000. बरोबर, दोघांमध्ये सबट्रॅक्शन जर केले आपण, व्हेरी गुड, 50,000 मधून जर 5,000 मायनस केलं तर उत्तर काय येतं आपलं 45,000. ठीक आहे. 45,000. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 84,260 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 54,266. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यू प्राइस ऑफ द 6 इन दिस नंबर? 6 ची प्लेस व्हॅल्यू इथे काय आहे 60, आणि दुसऱ्या 6 ची 6, आन्सर काय येणार 54. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 45,252 या संख्येतील 2 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? बरोबर, एका नंबरची प्राइस काय असणार आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा जो काही नंबर आहे 45,252, यामध्ये या 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे 200, आणि या 2 ची किती आहे तर 2 आहे. दोघांमध्ये सबट्रॅक्शन केले तर आपलं उत्तर काय आहे ना 200 मायनस 2, 190. 198. आता हा तुमचा होमवर्क होता. 198. असं तुमचा आता काल दिलेला तुमचा होमवर्क होता. आता आपल्याला जो नवीन पाठ शिकायचा आहे तो नीट लक्ष देऊन बघा काय करायचंय त्याच्यामध्ये. सगळ्यांनी नाव टाका. दशांश, अपूर्णांक. एक मिनिट. सर इंग्लिश मध्ये देतो. इंग्लिश मध्ये टाका. डेसिमल फ्रॅक्शन, addition and subtraction. ओके, झालं. इंग्लिश मीडियम मराठी मीडियम दोघांनी येतोय लिहून? येस सर. सगळ्यांना डेसिमल फ्रॅक्शनची प्राइस कळाली ना? बोला. हो सर. लिहिलं सर. हा, लिहिलं सर. ओके, लिहिलं सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके, लिहिलं सर. आता इकडे लक्ष द्या. तुम्हाला 1 तारखेनंतर मी आपल्या ग्रुपची जी काही सेटिंग आहे त्यामध्ये ओपन करणार आहे. 1 तारखेनंतर तुम्हाला जो काही तुम्ही आता जे मला पर्सनली होमवर्क पाठवताय तो होमवर्क मी तुम्हाला 1 तारखेनंतर 5 तारखेनंतर तुम्हाला ज्यावेळेस आपलं पुस्तक चालू होईल त्यावेळेस मी ग्रुपमध्ये तुम्हाला होमवर्क टाकण्यासाठी हे करणार आहे, अलाउ करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला अजून ग्रुपमध्ये अलाउड केलेलं नाहीये. अलग लक्षात?
सो तेवढं लक्षात ठेवायचं. बरं, आता इकडे लक्ष द्या. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी किंवा डेसिमल फ्रॅक्शन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची तर ते आधी समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना डेसिमल फ्रॅक्शन माहिती आहे. समजा नंबर आहे इथे बघा 32,432.326 मायनस 43,200 किंवा 4,320.688 असा नंबर आहे. आता या नंबरची जर ऍडिशन किंवा ऍडिशनचं घेऊ आधी, मग सबट्रॅक्शन घेऊ. ऍडिशन करायला सांगितले तुम्हाला तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं, कुठलाही डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्याचा सगळ्यात महत्वाचा रूल काय बघा. रूल लक्षात ठेवायचा. रूल असा आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, एवढं लक्षात ठेवायचं. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट. लक्षात राहील. काय लक्षात ठेवायचं? दशांश चिन्ह, त्याच्या खाली काय आलं पाहिजे? दशांश चिन्हच, दुसरा नंबर यायला नको. ठीक आहे. डेसिमल पॉइंट, जो काही पॉइंट आहे त्या पॉइंट खाली काय आला पाहिजे? डेसिमल पॉइंटच आला पाहिजे, दुसऱ्या नंबरचा डेसिमल पॉइंट. जर तो तुम्ही व्यवस्थित घेतला तर तुमचं एक्झाम्पल अजिबात रॉंग होणार नाही. म्हणजे कसं, तर आता ते आधी आपण समजून घेऊया. या ठिकाणी बघा तुमचा जो नंबर आहे हा नंबर काय आहे? 32,432.326 बरोबर. आता काय करायचं आपल्याला, यातून याच्यामध्ये ऍड करायचे आहे 4,320.68. आता इथे पुढे काही नंबर नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं पॉईंटच्या पुढे किंवा मागे कुठेही तुम्ही झिरो घेतलं तर काही फरक पडत नाही. सो इथे तुम्ही झिरो लिहिला तरीही चालेल, म्हणजे जेणेकरून आपला एक्झाम्पल रॉंग होत नाही. मग आता बघा 6 मायनस 0 आन्सर काय असणार? सॉरी, प्लस करतोय आपण. 6 प्लस 0 6, 8 प्लस 2 10, कॅरी आला 1. 6 प्लस 3 9, 9 प्लस 1 10, कॅरी आला 1. 2 प्लस 1 3, डॉटच्या जागेवर डॉट. 3 प्लस 2 5, 4 प्लस 3 7, 4 प्लस 2 6 आणि 3 ऍज इट इज. काही अवघड आहे का ऍडिशन करायला? ऍडिशन करायला काही अवघड आहे का? नाही सर. नाही सर. काही प्रॉब्लेम? नाही सर. लक्षात आलं तुम्हाला? ऍडिशन लक्षात आली? चला, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक मिनिट ऐका. हा, पुढचं उदाहरण सांगेल मी. आता एक काम करतो, सगळ्यात आधी हे उदाहरण तुम्ही आधी एकदा लिहून घ्या ऍज इट इज, जसं आहे तसं. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांनी, मी रोज सांगत असतो की सगळ्यांनी होमवर्क कशामध्ये लिहायचा असतो? होमवर्क नाही, क्लासवर्क जो आहे तो नोटबुक मध्ये लिहायचा असतो. तर मला प्रत्येक जणाची नोटबुकचा फोटो आज ग्रुपवर आला पाहिजे. दुसरी गोष्ट, अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. आता मी काही जणांचे अक्षर बघितले, वरती प्रश्न लिहिलेला दिसतोय आई वडिलांनी आणि मुलांनी सोडवेल दिसतोय. सो याच्या पुढे मला असं अजिबात दिसलं नाही पाहिजे. नाहीतर मग एक काम करायचं, तुमच्या मम्मी पप्पाला अभ्यास करायला लावायचा आणि तुम्ही अजिबात क्लास करायचा नाही. कारण क्लास तुमच्या मम्मी पप्पाचा आहे का नाही? का तुमचा आहे? क्लास कोणाचा आहे? तुमचा आहे. अभ्यास तुम्ही करायचा, अजिबात मम्मी पप्पाला अभ्यास करायला लावायचा नाही. काही जण असे की ते मुलं, म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की आई वडिलांना होमवर्क लिहायला लावतात, प्रश्न लिहायला लावतात, त्यानंतर जे क्लास चालू असतो त्याच्यामध्ये उदाहरणं लिहायला लावतात. अजिबात तसं करायचं नाही. तुम्हाला जर तुमचं हे आपण जे उदाहरणं घेतोय, हे बेसिक जे घेतोय, हे कशासाठी घेतोय माहिती का? तुमचा स्पीड नाहीये, तो स्पीड वाढला पाहिजे म्हणून हे घेतोय. जर तुम्ही असं करत असाल आणि तुमचे पालक पण तुम्हाला असं जर करत असेल तर आपण एवढा दिवस जो क्लास करतोय त्याचा काहीच उपयोग नाही. सगळ्यात महत्वाचं, पहिली गोष्ट म्हणजे क्लास मधला संपूर्ण अभ्यास हा तुम्हीच करायचा. तुम्हाला कुठलीही अडचण आली, घरामध्ये तुम्ही आई वडिलांना विचारू शकता. तरी नाही समजलं तर मला डायरेक्टली कॉल करायचा. पण स्वतःचा अभ्यास याच्या पुढे स्वतः दिसला पाहिजे मला. अलग लक्षात. मी जर मला असं कोणाला दिसलं तर मी डायरेक्ट फोन करेल. आता मी नाव पण सांगू शकतो कोणाचं काय, पण आता मी ते नाव घेणार नाही. पण लक्षात ठेवायचं,
आणि सगळ्यात महत्वाचं, मी जसं इथे शिकवतोय, ज्या पद्धतीने मी पीडीएफ लिहून देतो तुम्हाला, रोजच्या रोज पाठवली जाते, त्याच पद्धतीने त्यातले कुठलेही शब्द न गाळता व्यवस्थित ती नोटबुक मध्ये लिहायची. बरेच जण असे त्यातले सूत्र लिहित नाही, प्रश्न गाळून टाकतात. अजिबात तसं करायचं नाही. कळलं का? हे सगळं तुमचा स्पीड वाढण्यासाठी आहे. सो त्याच्यामुळे स्पीड वाढला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. सगळ्यांनी हे व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. काही अडचण आली, नाही समजलं तर मला विचारून घ्यायचं. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न देतोय, नीट व्यवस्थित सोडवा. ज्यांना येत नसेल त्यांनी थोड्या वेळ थांबलं तरी चालेल. ज्यांना येत असेल त्यांनी व्यवस्थित सोडवा. आणि उत्तर जे आहे ते कुठं टाकायचं आहे? चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. बघूया की ज्यांना जमतंय. सगळ्यात महत्वाचा रूल, ज्याला ऍडिशन करता येते त्याने फक्त एवढं लक्षात ठेवायची की आपल्याला संख्या मांडताना कुठे आली पाहिजे? पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. इथे बघा, पॉईंट खाली पॉईंट घेतलाय मी. एवढं लक्षात ठेवा. पॉईंट खाली पॉईंट घेतला म्हणजे बरोबर तुमचा युनिट प्लेसचा नंबर बरोबर इथे युनिट प्लेसलाच येतो. अलग लक्षात. बाकी काही अवघड नाही याच्यामध्ये. समजतंय का मी काय सांगतोय ते? आणि सगळ्यांच्या समोर नोटबुक आहे का? सगळ्यांकडे नोटबुक आहे का? तर काही जण मोबाईलवर बसले, काही जण झोपून अभ्यास करतात, मस्त पैकी झोपून मोबाईल मध्ये क्लास लावताय, फक्त टाकामाका फक्त मोबाईलवर बघत असतात. अजिबात त्याच्याकडे लक्ष नसतं, नोटबुक मध्ये लिहित नाही. सगळ्यात महत्वाची सूचना त्यांच्यासाठी पण आहे, जे फक्त क्लास बघतात त्यांनी याच्या पुढे लक्षात ठेवायचं. नुसता क्लास नाही बघायचा, सोडवायचा पण आहे. व्हेरी गुड. स्वरूप, स्वरूप नाही, काय नाव आहे? चरण. चरण, तू नंबर बघ बरं, कुठे घेतलाय नंबर? चुकीचा घेतलाय. ऍडिशन व्यवस्थित कर. Addition व्यवस्थित. कार्तिकी, काय करते तू? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे, मी सांगितलं ना. आदित्य, पॉइंट खाली पॉइंट घेतला का तू? चुकीचं सोडू राहिला. आदिती, उत्तर बरोबर सोडवलंय पण पॉइंट डबल घेतलाय. ओके, एकदम सिंपल आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करायचं काय होतं, तर जे नंबर तुम्हाला दिले आहे ते नंबर एकदा व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. कसे लिहायचे? तर थोडी अंतर सोडून लिहिलं तरी चालेल. बघा, नंबर काय आहे? 4832.52. आणि खाली दिलेला नंबर जो तुमचा आहे तो काय आहे? तर तो आहे त्याच्यामध्ये ऍड करायला दिलेला 926.456. बरोबर. या ठिकाणी बघा, ऍडिशन करताना अशी करायची, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. ज्यांना लक्षात आलं नाही त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपला पॉईंट खाली बरोबर पॉईंट दिसला पाहिजे. आता इथे काही नंबर आहे का? नाही. मग इथे तुम्ही 0 घेतला तरी चालेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे हा नंबर तुमचा बरोबर 3 डिजिट होऊन जातो याच्यामध्ये. आता बघा, ऍडिशन करताना 0+6 6, 5+2 7, 5+4 9, पॉईंटच्या जागेवर पॉईंट ऍज इट इज, 6+2 8, 3+2 5, 8+9 17, कॅरी आला 1, 4+1 5. सो आन्सर काय आपलं? 5758.976. समजलं का सर्वांना? समजलं का? सर. हा? हो सर.
सर्वात फास्ट उत्तर कोण दिलं? हो सर. हो सर. सर उदाहरण द्या ना अजून. सर्वात फास्ट उत्तर कोण दिले? आम्ही सोडायचा हा प्रश्न. पटकन जा, मला पटकन. सर सर्वात फास्ट उत्तर कोण दिलंय? मी तुम्हाला सांगेल, तुम्ही फक्त सध्या काय करायचं, उदाहरण सोडवा. मी तुम्हाला आहे ना एक काम करू, आपण शेवट आता सध्या सराव घेऊ थोडासा, आणि मग शेवट वेळ राहिला की मी तुम्हाला एक्झाम्पल देईल आणि इकडे टायमर लावून देईल. बघू मग कोण सगळ्यात फास्ट सोडवतं. ठीक आहे? हो सर. सर आता मी सोडवतो तेव्हा टायमर चालू करा. आता नाही, मी सांगेल त्यावेळेस. मी आता सांगितलं काय नाही, मी शेवट जेव्हा 5-10 मिनिटं कमी असतील त्यावेळेस सांगेल. कळलं का? आता तोपर्यंत प्रॅक्टिस करायची. अजून काही जणांना हो सर, प्रॅक्टिस नाही कळलं ना, सर. त्यांच्यासाठी राहू दे. हा. Zero 1.973. गेलं. बघा, व्यवस्थित उत्तर लिहा काळजीपूर्वक. सर्वात फास्ट मी काय सांगितलं, सर्वात फास्ट कोणी दिलं मी ते आता सांगणार नाही. का नाही सांगणार त्याचं कारण पण सांगितलंय. अजून आता प्रॅक्टिस चालू आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस होईल मी तुम्हाला टायमर लावून देईल, मग सांगेल कोणी सर्वात फास्ट उत्तर दिलं. तो त्याच्यामुळे आता लगेच सगळ्यात फास्ट कोणी उत्तर दिलं ते विचारू नका. कळलं का? आता फक्त आपल्याला बघायचंय कोण कोण सोडवतंय व्यवस्थित, ते पण सांग. हो सर. मी बर एक बर, एक काम करायचं, सगळ्यात महत्वाचं एक काम करायचं. 5 मिनिटासाठी तुमच्या घरात तुमचे आई किंवा वडील दोघांपैकी कोणी असेल तर त्यांना तुमच्या जवळ बोलवायचं 5 मिनिटासाठी. मला काही सूचना द्यायच्या आहे तुमच्या आई वडिलांना. सो 5 मिनिटासाठी तुमच्या आई वडिलांना बोलून घ्या. मी बरोबर 7 वाजून किती 7 वाजून 45 मिनिटांनी तुमच्या आई वडिलांबरोबर मला बोलायचे. सगळं आई किंवा वडील कोणी असो तुमच्या सोबत, ठीक आहे? त्यांना बोलवा. मी 5 मिनिटं देतो तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही हे उदाहरण सोडवा, त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. बघा, 9245.653 प्लस 256.32 इथे काहीच नाहीये, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तिथे काय घ्यायचा, 0 घ्यायचा, म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. लक्षात ठेवायचं, इथे पहिल्या नंबरमध्ये पॉईंट नंतर 3 नंबर येत आहेत, इथे जर 2च नंबर दिसत आहेत तर आपण काय करायचं, तो नंबर 3 करण्यासाठी काय करायचं, त्याच्या समोर पुढे काय करायचं, एक 0 घेऊन टाकायचा, म्हणजे आपलं उत्तर संख्या लिहिताना पण चुकत नाही. आलं का लक्षात? मग आता बघा, या ठिकाणी काय करायचं, 3 + 0 3, 5 + 2 7, 6 + 3 9, पॉईंटच्या जागेवर पॉईंट. पुढे बघा, 5 + 6 11, कॅरी आला 1, 5 + 4 9, 9 + 1 10, कॅरी आला 1, 2 + 2 4, 4 + 1 5, आणि हा 9 ऍज इट इज. सो तुमचं उत्तर काय असणार आहे, 9501.973. ओके, पुढचा प्रश्न बघा, सगळ्यांनी सोडवा. 49,325.62 प्लस 329.57.2. आता बघा, असा नंबर आला तर करायचं काय, तर सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला नंबर दिला आहे तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा. आता आपल्याला इथे बघा, नंबर जर घेतला आपण तर काय लिहिणार, 49,325
0.62. या ठिकाणी खाली जो नंबर आहे तो काय दिलेला आहे, तर तो दिलेला आहे 32,957.2. इथे काहीच नाही म्हणजे इथे 0 घ्या. ठीक आहे. मग आता याचे ऍडिशन करा. काय येणार बघा, 2 + 0 2, 6 + 2 8, पॉईंटच्या जागेवर पॉईंट, 7 + 5 12, कॅरी आला 1, 5 + 2 7, 7 + 1 8, 9 + 3 12, कॅरी आला 1, 9 + 1 10, 10 + 2 12, कॅरी आला 1, 4 + 3 7, 7 + 1 8. सो आन्सर असेल 82,282.82. ठीक आहे. चला आता सबट्रॅक्शनचं उदाहरण सांगतो. मी बरोबर 7:45 तुमच्या पालकांसोबत बोलणार आहे. सो त्यामुळे सर्वांनी तुमच्या पालकांना शेजारी बोलून ठेवायचं. आता सबट्रॅक्शनचं उदाहरण बघूया एक. बघा आता सबट्रॅक्शन कशी करायची, तर हे जे उदाहरण दिलंय या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे पॉईंट खाली पॉईंट घ्या. म्हणजे काय, 32,932.526. यातून सबट्रॅक्ट करायचं आपल्याला 523.56. इथे नंबर नाहीये म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तिथे काय घ्यायचं, 0 घ्या. आता बघा सबट्रॅक्शन करताना 6 - 0 6, 2 - 6 होतो का, नाही, कॅरी घेणार, इथे घेणार 12, इकडे कॅरी घेतला म्हणून इकडे 4, 12 - 6 रिमेन राहिला 6, 4 मधून 5 मायनस होत नाही, कॅरी काय घेणार, इकडे कॅरी घ्या, इथे 1, इकडे 14, 14 - 5 9, पॉईंट खाली ऍज इट इज पॉईंट, 1 - 3 होत नाही, कॅरी घ्या 2, नंबर झाला इकडे 11, 11 - 3 8, 2 - 2 0, 9 - 5 4, 2 ऍज इट इज 3 ऍज इट इज. तो उत्तर काय असणार आहे, उत्तर असेल आपलं 32,408.966. सर्वांनी हे उदाहरण नोटबुक मध्ये लिहा आणि पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. नंबर आहे हा तुमच्या समोर, बघूया तुम्हाला जमतोय का. उदाहरण समजतंय का सर्वांना. स्क्रीन थोडी वरती करा ना. हो सर. स्क्रीन वरती करू, ओके ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. हो, ओके. वेगवेगळे उत्तर का येत आहे रे एवढे. ऍडिशन केली काही जणांनी, तर नंबरची सबट्रॅक्शन दिली होती, काहींनी ऍडिशन केली होती. व्यवस्थित लिहा. श्लोक पॉइंट कुठे दिला, उत्तर काय सोडवतोय, पॉइंट नाही, नंबर व्यवस्थित लिहिलेला नाही. समर्थ काय करतोय तू, समर्थ चेलवे व्यवस्थित सोडव. आदिती तू पण चुकली.
व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. प्रेमराज चुकवतोय. प्रगती गांगुर्डे काय करते तू? ऍडिशन की सबट्रॅक्शन? हा, बेरीज करते का वजाबाकी करते? सांगा ना. परत एकदा सांगू? बर सांगतो. संग्राम ऍडिशन करतोय का सबट्रॅक्शन करतोय? वजाबाकी करायची, वजाबाकी. बघ सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, नंबर लिहून घ्यायचा असा 43,568.53. सांगतो ना आता, इकडे लक्ष दे, चेक कर. आता नंबर आहे 4236.587. ओके. आता बघ इथे काय करायचं, इथे काहीच नाही म्हणून इथे काय घ्यायचं, शून्य घ्यायचं, झिरो घेतला. आता बघा झिरो मधून आपला 7 मायनस होतो का? नाही. मग आपण काय करतो, काट मारतो याच्यावर आणि वरती काय घेतो, 10 घेतो. पण 10 कसा आला, याच्याकडून कॅरी घेतला म्हणून. म्हणजे इथे किती आला, 2 रिमेन राहिला. आता बघा 10 मायनस 7 केलं तर आन्सर काय येतं आपलं? तर बघा 10 मायनस 7 आन्सर येणार 3. 2 मधून 8 मायनस होत नाही, कॅरी घेणार आपण इथे 4 आणि इकडे 12 होणार. हातच्या घेतला ना. मग 12 मधून 8 करा किंवा 12 मायनस 8 करा, आन्सर काय येणार 4. 4 मायनस 5 होत नाही, आपण काय करणार मग कॅरी घेणार. इकडे आला 7, इकडे झाला नंबर 14. 14 मायनस 5 आन्सर 9. पॉइंट ऍज इट इज, जसं आहे तसं लिहून टाकायचं. 7 मायनस 6 1, 6 मायनस 3 3, 5 मायनस 2 3. 3 मधून 4 मायनस होत नाही, काय घेणार इथे? इथे बघा 3 ऍज इट इज वरती घ्या, इकडून कॅरी घ्या. नंबर झाला 13. 13 मायनस 4 7 आणि 3 ऍज इट इज. सॉरी, एक मिनिट. 13 मायनस 4 9 राहिला रिमेन. हा बोला. सर बोला बोला. हा आता लक्ष द्या, लक्ष द्या. आता मी काय सांगतो, मी पालकांसाठी एक सूचना देणार होतो. पालकांसाठी एक महत्वाची सूचना अशी आहे